पुण्यात एक अत्यंत संतापजनक आणि देशाच्या भावनांना ठेच पोहोचवणारी घटना समोर आली आहे। पुण्यातील पार्वती दर्शन परिसरात इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्या अमन मुल्ला नावाच्या व्यक्तीने उघडपणे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। नाही म्हणत सर, पाकिस्तान जिंदाबाद। काय करतो कर? काय म्हणला? काय म्हणला? जे म्हणलंय ते मन पाकिस्तान मुर्दाबाद। सर, पाकिस्तान जिंदाबाद। सर शानावर माझ्या समोर येते चाले काय नको। अरे पाकिस्तानची आईची गाण। काय पाकिस्तानची आईची गाण म्हणलं आई घाल्या। तुमचं नाही का? तुला काय दुखतंय? पण आई घाल्या महाराष्ट्रात राहतो आणि पाकिस्तानला सपोर्ट करतो का तू? मग करणार। पाकिस्तान तुझा बाप आहे का? नाही ये, पण पाकिस्तानला मी सपोर्ट करतो। मन पाकिस्तान मुर्दाबाद। नाही म्हणत। मन हिंदुस्तान जिंदाबाद। मन नाही म्हणत। मन लवकर। पाकिस्तान जिंदाबाद। इंडिया। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। देशविरोधी घोषणा देणाऱ्या या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात येते। स्थानिक नागरिक आणि हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की भारतामध्ये राहून जर कोणी पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देत असेल तर ते केवळ शब्द नाहीत तर देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले खुले आव्हान आहे। या पार्श्वभूमीवर हिंदू संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत अमन मुल्लाला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील। पुण्यातील पार्वती दर्शन परिसरात यासाठी आंदोलनाची तयारी सुरू असून प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढतोय। आता सर्वांचे लक्ष पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे। देशविरोधी घोषणा देणाऱ्या या प्रकरणात कायदेशीर कारवाई कितपत वेगाने होते आणि संबंधित आरोपीला कधी अटक होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज आपण पर्वती दर्शन ह्या पोलीस स्टेशन मध्ये सकल हिंदू समाज आपण एकत्र जमलोय। जमण्याचं कारण अमन मुल्ला ह्या नावाच्या इस्लामानी या जिहाद्यांनी आपल्या हिंदुस्थानाबद्दल हिंदुस्थान मुर्दाबाद पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली। पाकिस्तानाबद्दल त्यांनी त्या खूप त्याचं प्रेम ओतू गेलेले। मला हे विचारायचं की ते खाणार हिंदुस्थानामधलं सुख सुविधा घेणार हिंदुस्थानामधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बायकांच्या डिलिव्हरी करत करत 5-5 6-6 सगळेच घेणार आणि त्यांचा बाप पाकिस्तानमध्ये त्यांचा बाप इराणमध्ये। मी सरकारला हे विचारते, आता ह्या अमन मुल्लाला पर्वती पोलीस स्टेशनने अटक केलेलं आहे। मी पोलिसांना निवेदन करेन की ह्याच्यावरती देशद्रोही सारखा ह्याच्यावरती गुन्हा दाखल करा। हे जे धिंड काढा, ह्याला भोंगळा करा भर चौकामध्ये, ह्याचे हातपाय तोडा। आणि मी हिंदूवादी कार्यकर्त्यांना हे सांगन, हा जामीनवर जरी सुटला हे जी जीप कापून टाका। आज आपण एकाची जीप कापली ना, उद्या दुसरा बोलायला तयार होणार नाही आणि त्याची जीप जो कापन त्याला ही किन्नर सेनेचे अध्यक्ष 10 लाख रुपयाचा इनाम इकडनं जाहीर करते। जय श्रीराम। हिंदू समाजाच्या वतीने पर्वती पोलीस स्टेशनला एक मोर्चा काढण्यात आला। अमल मुल्ला नावाचा हा जिहादी, या जिहादीने पाकिस्तान जिंदाबाद नावाच्या ज्या घोषणा दिल्यात त्याचा निषेध म्हणून त्याच्यावरती कठोर अशी कारवाई, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा त्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने इथं मोर्चा काढण्यात आला आणि आम्ही सगळे त्याच्यावर कठोर गुन्हा दाखल व्हावा आणि कठोर अशी कारवाई व्हावा म्हणून आम्ही इथं सर्व सकल हिंदू समाज जमा झालेलो आहे। काय मागणी आहे आणि अशा घटना पुण्यामध्ये वारंवार होताना दिसत आहेत, कसं पाहताय? आमची सकल हिंदू समाजाच्या वतीने अशी मागणी आहे की हा जिहादी अमन मुल्ला या हिरव्या सापाला कठोर असे शासन झालं पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्या लांड्याने, कुठल्या जिहाद्यांनी, कुठल्या हिरव्या सापांनी फणा काढायचा प्रयत्न नाही केला पाहिजे। आणि जर यांनी जर फणा काढायचा जर प्रयत्न केला अशा पद्धतीने यांच्या फणात हिरव्या सापात चेसले जाईल हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने इथं पर्वती पोलीस स्टेशन मध्ये अमन मुल्ला या जिहादीने पाकिस्तान जिंदाबाद ह्याचे नारे लावले म्हणून आज आम्ही इथं सगळे हिंदू बांधव जमा झालेलो आहे। काय तुमची मागणी आहे आणि पुण्यामध्ये वारंवार अशा घटना घडतात, कसं पाहताय? सरकारला मागणी तर अशी राहील आमची की अशा जिहाद्यांना टेचून यांची वरात आणि ह्यांची जीप कापण्यात यावी म्हणून आम्ही सरकारला विनंती करणार आहे। आणि ह्यांचे सोशल मीडियावर यांचे व्हिडिओ टाकले तर याचा इफेक्ट असा होईल की आज ह्यो बोललाय म्हणून ह्याला मारलंय, म्हणजे सरकारला सांगून पोलिसांकडून
की मग दुसरा बोलायचा प्रयत्न करणार नाही. एकीकडे लव्ह जिहाद सारखा कायदा येतोय, धर्मांतरण सारखा कायदा येतोय आणि दुसरीकडे अशा घटना होतात, तर कसं पाहता याकडे? असं ह्यांना जे पाठबळ देतात पहिले ते टेचले पाहिजे. नंतर हे असं लव जिहादचा कायदा आलाय, आता त्याचं स्वागत केलं आम्ही, पण आता ह्याच्यावर बी कायदा आला पाहिजे की देशाच्या विरोधात जो बोलन त्याला बी कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे.